ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे आयोजित सेवागाथा या कार्यक्रमात मी विनय पांडे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय. विविध प्रकल्प, प्रदर्शने तसेच अनेक आभासी कार्यक्रमातून ग्रामायण प्रतिष्ठान आज घरोघरी पोहोचलेले आहे. आजच्या सेवागाथा या कार्यक्रमात एक आगळीवेगळी सेवा संकल्पना घेऊन येत आहे श्री राजेश रामकृष्ण वाघ. आजच्या धावपळीच्या जीवनात वाहने अत्यावश्यक झालेले आहे व त्या अनुषंगाने अपघात देखील वाढलेले आहे. अपघात झाल्यावरचा पहिला अर्धा तास अपघातग्रस्तासाठी सुवर्णकाळ असतो. योग्य ती मदत मिळाल्यास जीव देखील वाचवता येतो. पण बहुतांश लोक अपघात बघूनच मार्गस्थ होतात किंवा मोबाईलवर छायाचित्रीकरणातच धन्यता मानतात. पण आजचे आपले वक्ते श्री राजेश वाघ सर यांनी या परिस्थितीतून बोध घेत रस्ते अपघात व्यवस्थापन केंद्र ही NGO स्थापन केली आहे आणि तेच त्याचे संस्थापक अध्यक्ष देखील आहे. या प्रकारची ही NGO भारतात कदाचित एकमेव असावी. या संस्थेत जवळपास 2000 कार्यकर्ते मदत करतात. श्री राजेश वाघ सर हे भारत सरकारच्या परिवहन मंत्रालयातील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी सदस्य तसाच जिल्हा रस्ते अपघात समितीचे सदस्य देखील आहेत. या संस्थेचे कार्य म्हणजे प्रथमोपचाराअभावी अपघातग्रस्तांचा जीव जाऊ नये यासाठी सुवर्ण काळात शीघ्र प्रथमोपचार देणे, मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जनजागृती करणे, वाहतुकीचे नियमन पालन करणारी पिढी निर्माण करणे आणि अपघातग्रस्तांनी मदत करणारी यंत्रणा अपघात प्रवण स्थळांवर करणे. तसेच आजपर्यंत यांनी 6000 अपघातग्रस्तांना मदत मिळवून दिली आहे. त्यात जवळजवळ 500च्या वर गंभीर जखमींचा जीव वाचवलेला आहे. या कामाची दखल घेत या संस्थेला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राज्यीय पुरस्कार मिळालेले आहेत. संस्थेतर्फे गंभीर जीव वाचवण्याला स्वर्गीय मोहन जावडेकर स्मृती अपघातग्रस्त रक्ष शौर्य पुरस्कार देण्यात येतो. तसेच जनजागृती करणाऱ्याला देखील अपघातमुक्त नागपूरचे शिलेदार हा पुरस्काराचे वितरण करण्यात येते. चला तर मग बघूया श्री राजेश रामकृष्ण वाघ यांना. नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर आयोजित सेवागाथा याच्या 7व्या सत्रात मी आपले स्वागत करतोय. आज आपली भेट होणार आहे रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संस्थापक श्री राजेश वाघ यांच्याशी. आताच आपण थोड्या वेळापूर्वी श्री विनय पांडे यांनी त्यांचा करून दिलेला परिचय ऐकला आहात. मी राजेशजींना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन उद्बोधन सुरू करावे. धन्यवाद. नमस्कार. ग्रामायण सेवागाथामध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना मी माफी मागू इच्छितो की कार्यक्रमाला उशीर सुरुवात करतो. युवा दौड मंच संचालित रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन आणि अनुसंधान केंद्र जीवन सुरक्षा या छोटे छोटे उपक्रमातून रस्ते अपघातांना मदत करणारी यंत्रणा ही संस्थेचं कार्य आहे. केव्हाही कुठेही कुणाचाही रस्ते अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्तास सुवर्ण काळात त्वरित प्रथमोपचार मिळावे, त्या अपघातग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये पोहोचवता यावं, अपघातग्रस्ताला प्रथमोपचार मिळवून देणे आणि त्या अपघातग्रस्ताचा जीव वाचवणे. अपघातग्रस्ताचा जीव वाचवल्यावर मदत केल्यावर त्याचे प्रथमोपचार सुरू झाल्यावर त्या अपघातग्रस्ताच्या परिवाराला कळवणे की तुमचा अमुक अमुक व्यक्ती होता, तो अपघातग्रस्त झाला होता, त्याला आम्ही अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे आणि तुम्ही तिथे येऊन त्याला भेटू शकता. आणि ते तिथे आले की मग तिथून धन्यवादाची अपेक्षा न करता तिथून निघून जाणे. अशा प्रकारे एक व्यक्तीच नाही तर अशी पिढी आम्ही तयार केलेली आहे. कारण जेव्हा अपघात रस्त्यावर होतो तेव्हा धावून जाणारा सर्वसामान्य व्यक्ती हा आमचा कार्यकर्ता आहे. जसे चहा टपरीवाला, हॉटेलवाला, ढाबेवाला, फळफूल विक्रेता, गॅरेजवाला, पंचरचा दुकानदार,
अशा प्रकारचे छोटे मोठे जे व्यापारी असतात ते आमचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि अपघात झाला की हे सर्वप्रथम धावून जातात आणि या सर्वांचं मी धन्यवाद मानतो. त्यांच्यामुळे आम्ही आज 2001 ते 2020 या काळात जवळपास 6,000 अपघातग्रस्तांना मदत करू शकलेला आहे, साधारण अशा किरकोळ अशा, आणि 500 गंभीर अपघातग्रस्तांचे जीव वाचवलेले आहे. कदाचित संस्था म्हणून रस्ता सुरक्षेवर काम करणारी ही भारतातली पहिली संस्था, NGO जी निस्वार्थपणे काम करते ती आमची संस्था असावी. अन्य संस्था असेल त्यांचं मी अभिनंदनच करतो, पण नागपुरात तरी अशा पद्धतीचं काम करणारी ही संस्था आहे. केवळ संस्था म्हणून आम्ही काम करत नाही, अपघातग्रस्तांना वाचवत नाही, तर रस्ते अपघात मानवी चुकीमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणता आले पाहिजे. मानवी चुका ज्या नागरिक करतात त्या चुका कमी झाल्या पाहिजे आणि अपघातमुक्त जीवन जगता आलं पाहिजे. याच्यासाठी अवगत करा अपघातमुक्त जीवन जगण्याची कला हा उपक्रम आम्ही राबवतो आणि वस्ती, कॉलनी, झोपडपट्टी अशा विविध ठिकाणी जिथे सामूहिक लोक राहतात अशा लोकांपर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत जनजागृती करतो. रस्ते अपघात हा खूप गंभीर विषय झालेला आहे. आपल्याला माहित असेल, दरवर्षी देशात, भारतात 5 लाख रस्ते अपघात जवळपास 1.5 लाख नागरिकांचा मृत्यू होतो. 3.5 लाख लोक कायमचे जायबंदी होतात, म्हणजेच अपंग होतात. 1.5 लाख लोक दरवर्षी मरणं म्हणजे काय? एखाद्या शहरात आपण प्रभाग पद्धती असते, त्या प्रभागात राहतील एवढे लोक त्या रस्ते अपघातात दरवर्षी मृत्यू पावतात. आणि एखादा छोटासा तालुका असेल, अशा तालुक्यात, छोट्या तालुक्यामध्ये 3-3.5 लाख लोक राहत असतील, तर या तालुक्यातले लोक दरवर्षी तितके राहू शकतात एवढे लोक दरवर्षी अपंग होतात. हा केवढा भयंकर. 20 वर्षापासून संस्था या क्षेत्रात काम करते आहे. 6,000 लोकांना मदत केली म्हणजे पूर्ण विदर्भातले कार्यकर्ते आमच्या सोबत काम करतात. मी स्वतः 250-300 लोकांना मदत केली आहे. मी स्वतः जवळपास 30-40 लोकांचा तरी मी जीव वाचवलेला आहे. हे सगळं काम करत असताना असं लक्षात आलं आहे की जेव्हा रस्ते अपघात होतो तेव्हा लोकांना मदत करायची इच्छा खूप असते, पण मदत कशी करायची? त्याला प्रथमोपचार करायचा की पोलिसांना फोन करायचा की ॲम्ब्युलन्स बोलवायची की आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींना म्हणायचं की काय करता येईल का? आणि माणूस स्तब्ध होऊन जातो. तो गंभीर अपघात आणि अपघातग्रस्तांना मदत करणं म्हणजे साधारण किरकोळ असेल तर त्याला उचलून बाजूला करता येतं, तोंडावर पाणी शिंपडून त्याला बँडेज वगैरे करून देता येईल. पण गंभीर अपघात आहे, तो एकदम बेहोश आहे, अनकॉन्शियस आहे, तो काही बोलण्याच्या मानसिकतेतच नाही, अशा वेळेस काय करणार आहे? किंवा खूप गंभीर जखमी झालेला आहे, अशा वेळेस काय करणार आहे? तर सामान्य माणूस हा घाबरून जातो आणि त्याला कशी मदत करायची त्याला ते सुचत नाही आणि तो बघ्याची भूमिका घेतो. मग एकाने बघ्याची भूमिका घेतली की सगळे बघ्याची भूमिका घेतात आणि त्या जो गोल्डन आर्स आहे, सुवर्ण काळ आहे, तो निघून जातो प्रथमोपचाराचा आणि अनेकदा त्या गंभीर अपघातग्रस्ताचा मृत्यू होतो. कदाचित तो मरणाच्या स्थितीत नसतो, पण त्याला सुवर्ण काळात प्रथमोपचार न मिळाल्यामुळे तो मृत्यू पावत असतो. 2001 मध्ये रस्ता सुरक्षावर आम्ही काम सुरू केलं, अपघातग्रस्तांना मदत केली. मी त्रिमूर्तीनगर नागपूर भागात राहतो, तिथे मी अनेक अपघात बघितले. उन्हाळा असेल तर त्यावेळेस डांबराचा रस्ता जो असतो असा तळपत असतो आगीसारखा आणि त्याच्यावर तो अपघातग्रस्त पडलेला असेल तर एक तर वरतून त्याला जखम असते आणि खालून चटके लागत असतात. थंडीचे दिवस असेल तर गारवा असतो, थंडी वाजत असते आणि तो रस्त्यावर पडलेला असतो.
पावसाळा असेल तर वरतून पाऊस येत असतो किंवा खालून पाऊस वाहत असतो शरीराच्या आणि व्यक्ती जखमी तिथे पडलेला असतो. आणि म्हणून या अपघातग्रस्ताला मदत करणारी यंत्रणा कुठे आहे का याचा शोध घेतला, ती कुठे दिसली नाही. आणि ठरवलं मी स्वतः या रस्ता सुरक्षावर अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा उभी केली पाहिजे. अशा अनेक लोकांनी मला त्यावेळेस घाबरवलं की अरे हे आपलं काम नाही आहे, हे पोलिसांचं काम आहे आणि आपण काही करू नाही शकत याच्यात. पण मला ते नेहमी सतावत होतं की कसं करायचं. तर समजा कुठे अपघात दिसलाच तर मदत करायची हलकी फुलकी ते तर करत होत गेलं. पण मी लहानपणी आमच्या बाबांचं वडिलांचं लक्ष्मीनगर किंवा प्रतापनगर 2 ठिकाणी असं पंक्चरचं दुकान होतं. लहानपणी त्यांच्याकडे मी दुकानात जायचं तेव्हा ते अनेकदा त्या अपघातग्रस्तांना मदत करायचे किंवा आजूबाजूचे लोक मदत करायचे. सायकलनी बघितलेलं होतं. तर ते सगळी माहिती होती पण मला पण सुचत नव्हतं कसं करायचं. पण 2001 मध्ये माझी आई मरण पावली. तर त्याच्या अगोदर तासभर अगोदर तिने मला म्हटलं होतं की राजू, आपण तर गरीब लोक आहोत, आपले भाऊ शिक्षित नाही आहे, तू शिक्षित नाही आहे आणि आपलं कसं होईल, तुमचं कसं होईल, आम्ही तर आता म्हातारे, मी आता आम्ही मरायला टेकलोय, पण तुम्ही आपलं अस्तित्व कसं काय उभं कराल. आणि तुम्ही इतक्या चांगल्या लोकांमध्ये राहता, संघाच्या लोकांमध्ये राहता, इतके चांगले चांगले लोक आपल्या घरी येतात, तर तुम्ही त्यांच्यापासून काही शिकला नाही का. त्यावेळेस मला काय उत्तर द्यायचं काही कळलं नाही. पण नंतर त्या दिवशी ती रात्रीमध्ये काय करू शकतो हा प्रश्न माझ्या नेहमी मनात राहिला. आणि सामाजिक काही कालांत 2-3 महिन्यांनी सामाजिक कार्यात आपण उतरलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की मी काही करू शकतो. आईने म्हटलं तर मी करू शकणार आणि तो विश्वास घेऊन बाहेर उतरलो. 5-6-7 असे कार्यक्रम मी राबवायचं. पूर्ण वर्षभर मी ते करत राहिलो पण मला सुचत नव्हतं काय करायचं. हेही कार्यक्रम तोही कार्यक्रम म्हणजे 6-7. तर त्यावेळेस आमच्या संपर्कात माननीय देवेंद्रजी फडणवीस होते. त्यांनी सांगितलं की राजू, असे 6-7 कार्यक्रम राबवशील तर तुला काही फळ मिळणार नाही, एक कोणता तरी कार्यक्रम राबव. त्यांनी पण असं म्हटलं तर मी ठरवतच होतो. त्यावेळेस आमचे संघाचे अरविंद मास्तरकडे असं कार्य कर, असं उपक्रम सुरू कर राजू की हा जगातला आगळावेगळा उपक्रम असायला पाहिजे. आणि म्हणून मग कोणता, तर मग पर्यावरण असेल, शिक्षण असेल, तर हे तर याचे अनेक कार्यकर्ते आहेतच. मग रस्ता सुरक्षावर कोणी नाही आहे आणि म्हणून ठरवलं की रस्ता सुरक्षावर आपण काम केलं पाहिजे. आणि जो मी माझ्या डोक्यात विषय होता की अपघातग्रस्तांना मदत केली पाहिजे, तर त्याच्यावर 100% काम करायला सुरुवात केली. आणि एक अपघातग्रस्ताला मदत करताना मदत तर केली. मदत करताना ऑटोवाला आणि स्थानिक दुकानदार धावून आले होते. त्यांच्या मदतीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्या अपघातग्रस्ताला भरती केला आणि आम्ही तिथून सहसा तिथे पळालो. आणि पण दुसऱ्या दिवशी खूप गंभीर दुखापतग्रस्त होता. आत्मविश्वास वाढला आणि ठरवलं की आता आपण याच्यावर काम केलं पाहिजे. कोणी काही करत नाही, पोलिसाला सांगायची गरज नाही, डॉक्टरही सपोर्ट करतात. आणि मग कुठे कुणासोबत हे जे सामान्य लोक आहे, साधारण लोक जे असाधारण काम करतात, डॉक्टर, वकील, असे नेते, अभिनेते, अशा लोकांचा जीव वाचवतात त्यांच्या दुकानासमोर रस्त्यावर अपघात झाला तर. मग या लोकांना मी माझा कार्यकर्ता बनवला. त्यांना प्रथमोपचाराचं प्रशिक्षण डॉक्टर संजय दाचेवार यांच्या माध्यमातून ते प्रशिक्षण सुरू केलं. आणि त्यांनी पण स्वखुशीने चांगला उपक्रम आहे आणि मी प्रथमोपचार प्रशिक्षण दिलंच पाहिजे. आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही प्रथमोपचार प्रशिक्षण द्यायला लागलो, चौकात जायला लागलो आणि असे अनेक लोक आमच्यासोबत जुळले. आणि मग नंतर बघता बघता असं लक्षात आलं की कोणी आमच्याजवळ फोन वगैरे तर नव्हते त्यावेळेस, तर त्यावेळेस लोक कोणी भेटलं की तो म्हणायचा, अरे राजूभाऊ, आम्ही अपघातग्रस्ताला मदत केली आणि खूप गंभीर होता किंवा साधारण होता, तर सगळं तो सांगेल. ते सांगून मला खूप छान वाटायचं. मग मी काय केलं की त्यांना एक पुष्पगुच्छ दिला किंवा तू छान काम केलं, एका व्यक्तीचा नाही तर एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेला आहे, तुझा सत्कार करतो, एक पुष्पगुच्छ देऊन. असं करता करता त्याला छोटासा मोमेंट देणं सुरू केलं. आणि मग कालांतराने
त्यांना अपघातग्रस्त रक्षक शौर्य पुरस्कार देणं सुरू केलं. कारण हे जे सामान्य जे व्यक्ती आहे हे एका व्यक्तीचा जखमीचा जीव वाचवत नाही आहे, ते एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवत आहे. आणि काय त्यांना ते आपल्याकडनं काय मागतात आहे, आपण त्यांना काय देतो आहे. कारण या रस्ते सुरक्षावर सामाजिक याला दर्जा नसल्यामुळे शासनाकडून कोणताही फंड मिळत नाही. त्याच्यामुळे या सामान्य माणसाला आम्ही काय देऊ शकतो, तर त्यांना आम्ही सत्कार करतो, त्यांना शौर्य पुरस्कार देतो. आणि अशा पद्धतीने असे अनेक लोक जुळत गेले आणि आता पूर्ण विदर्भभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहे. केव्हाही कुठेही कुणाचाही रस्ते अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्ताला सुवर्ण काळात मदत करा, त्या अपघातग्रस्ताचा जीव वाचवा. आणि अशा पद्धतीचं काम करून धन्यवादाची अपेक्षा न करता हे राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेतून आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. अशा पद्धतीचं कार्य सुरू केलं, आता वाचवू शकलो आणि किमान 500 गंभीर अपघातग्रस्तांचा जीव वाचवू शकलो. आता रस्ते अपघात होऊच नाहीये याच्यासाठी अनेक जण म्हणायचे याच्यासाठी तू काय करतो, तर आम्ही याच्यासाठी काम असं बघितलं की आम्ही RTO किंवा ट्रॅफिक विभाग इथे गेलो की सुरक्षा सप्ताहामध्ये ते आम्हाला बोलवायचे आणि एक सप्ताहभर त्यांचे कार्यक्रम चालायचे. एक सप्ताह संपला की तो विषय संपला. म्हणजे सप्ताहभर तुम्ही जे काही ऐकलं असेल तर तुम्ही वर्षभर लक्षात ठेवू नाही शकत. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं होतं की हा उपक्रम वर्षभर राबवला गेला पाहिजे. हा उपक्रम म्हणजे ही लोक चळवळ झाली पाहिजे. कारण हे जे अपघाताला कारणीभूत ठरणारे जे लोक आहे काही चंद्रावरून आणि मंगळावरून आलेले या राज्यातले कुठल्या तरी जिल्ह्यातले तुमच्या आमच्या शहरातले नव्हे, तुमच्या आमच्या परिवारातले लोक आहेत. हे कोशे लोक आहेत, हे मुजोर लोक आहे, यांना खूप घाई आहे आणि यांना दुसऱ्यांची काळजी नाही आहे. मला वेळ झालेला आणि मला पोहोचायचं आहे लवकर, अशा मनस्थितीत असतात. आणि सिग्नल तोडणे, झिगझॅग चालवणे, वेगात चालवणे, ओव्हरटेक करणे, अशा छोट्या छोट्या मानवी चुका करतात. हे फिरायला जातात किंवा एखाद्या लग्नाला वराडी घेऊन जातात किंवा देवदर्शनाला जातात. हे माझा ड्रायव्हर हा झोपेत आहे का, माझा ड्रायव्हर दारू प्यायलेला आहे का, हे वाहन चालवतात. सकाळी देवदर्शन झालं पाहिजे किंवा घरी लवकर पोहोचलो पाहिजे परत, या चक्करमध्ये ते राहतात आणि रात्रभर गाडी चालवतात. ड्रायव्हरला एक झपकी येते आणि अपघात होतो आणि होत्याचं नव्हतं होते. आणि म्हणून मग एक व्यक्ती नाही तर याच्यात 2-2, 4-4, 10-10 लोक एकसाथ मरण पावतात किंवा 10-15 लोक जखमी होतात कायमचे. मग हे लोक कुठे राहतात, ते कोणत्यातरी परिवारात राहतात. आणि म्हणून हा परिवार, अपघातमुक्त परिवार, माझा परिवार अपघातमुक्त परिवार, माझा परिसर अपघातमुक्त परिसर, ही संकल्पना आम्ही राबवली. आणि धरमपेठ भगवा घर इथे आम्ही हा उपक्रम राबवला. 32 काहीतरी फ्लॅट आहे तिथे आणि त्याच्या 32 फ्लॅटमध्ये 104 की 102 लोक होते. त्यातले तिथे आम्ही प्रयोग केला. त्या प्रत्येक परिवाराकडे जाऊन आम्ही भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. आई वडील, मुलगा मुलगी, भाऊ बहीण, बाबा आजोबा जे कोणी असतील त्या सगळ्यांना घेऊन चर्चा केली आणि त्यांना रस्ते अपघाताला कारणीभूत समस्या त्यांच्या समोर मांडल्या, अपघाताला कारणीभूत चुका त्यांच्या समोर मांडल्या आणि आपला परिवार हा अपघातमुक्त राहावा याच्यासाठी प्रत्येक परिवाराच्या प्रमुखाने ही काळजी घेतली पाहिजे. आणि या काळजीतून त्याने आपला परिवार अपघातमुक्त परिवार राहावा, माझ्या परिवाराला कुठलाही दुःख होऊ नये आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, ही मानसिकता त्यांची तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्याचा चांगला आम्हाला फायदा लोकांनी चांगला सपोर्ट केला. जिथे 10 ते 15% लोक म्हटलं की आम्ही वाहतूक नियम पाळतो, 3 महिन्यानंतर आमचा उपक्रम संपला. आणि आम्ही जेव्हा शेवटची सभा घेतली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की 50 ते 55% लोक म्हणायला लागले की आम्ही वाहतूक नियम पाळायला लागलो. म्हणजे 3 महिन्यात तर त्यांची सवय बदलणार नाही, तर 3 महिन्यात त्यांची मानसिकता तयार झाली. आणि मानसिकता तयार होण्यासाठी आम्ही त्यांना वाहतूक नियम पाळण्याची शपथ देत असतो.
मी भारत मातेला स्मरण करून शपथ घेतो की मी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. वाहतूक नियम पाळणे ही माझी जीवन पद्धती, वे ऑफ लाईफ, जीवनशैली बनवेन. आणि प्रथमोपचारा अभावी कोणा कुठेही कुणाचाही रस्ते अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्ताला मदत करेन आणि त्याचा जीव वाचवेन. आता हे जीव वाचवणं शहरात हे जे विषय आहे, तर शहरात आम्ही धावून जातो, पण राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर निर्जन रस्ता असतो, तिथे कोणीही मदत करायला रात्री बिरा येत नसतं. तर तिथे जे गॅरेजवाले असतात, 4 व्हीलर गॅरेजवाले, ढाबेवाले, रात्री बेरात्री छोटे मोठे दुकान लावून आपला व्यवसाय करणारे, हे लोक आमचे कार्यकर्ते आहेत. त्यांना आम्ही प्रथमोपचार प्रशिक्षण देतो. आणि अपघात हा आम्ही जसं म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. मग बांधव आहे तर बांधव कसे असायला पाहिजे, तर या सारे बांधव आहे म्हणून आम्ही या बांधवांना, जो कोणाचा अपघात झाला असेल त्या अपघाताला भारत मातेला स्मरण करून त्या अपघातग्रस्ताला आम्ही मदत केली पाहिजे, त्या अपघातग्रस्ताचा जीव वाचवला पाहिजे, अशी भावना आम्ही ठेवून हा केवळ नागपूरचाच नाही, तर हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला पाहिजे, राष्ट्रीय उपक्रम ठरला पाहिजे. नागपुरात रस्ते अपघात होत नाही, संपूर्ण देशात होत असतात. त्याच्यामुळे हा जो सामान्य माणूस आहे, चहा टपरीवाला, हॉटेलवाला, ऑटोवाला, किराणा दुकानवाला, गॅरेजवाला, पंचरवाला, हे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर संपूर्ण देशभरात आम्हाला दिसतील. आणि म्हणून आपण या लोकांना राष्ट्रीय भावनेतून, देशभक्तीतून ही प्रथमोपचार प्रशिक्षण यंत्रणा उभी केली पाहिजे. त्यांना अपघाताला कारणीभूत समाज कसा करावा हे त्यांना माहिती करून दिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि हा राष्ट्रीय उपक्रम ठरवण्यासाठी संपूर्ण देशभरात हा उपक्रम ज्या दिवशी राबवला जाईल त्या दिवशी 1.5 लाख लोकांपेक्षा कमी लोक अपघातात मृत्यू पावतील. मी म्हणतो 50,000 लोक नाही, दरवर्षी 10,000 जरी लोक देशभरातून कमी झाले, म्हणजे अपघातात वाचू शकलो आम्ही, तरी आम्ही एक ईश्वरी कार्य केलं हे आम्हाला म्हणजे चांगल्याने सांगता येईल. ईश्वरी कार्य आम्हाला सांगता येईल. आणि आमच्या नागपूरला आमचं भाग्य आहे की माननीय नितीनजी गडकरी केंद्रीय परिवहन मंत्री, त्यांनी रस्ते अपघातावर फार सुंदर काम केलेलं आहे. देशभरात रस्ते, सुंदर रस्ते बनवले, फ्लायओव्हर बनवले, पूर्ण देश त्यांनी जोडलेला आहे. खड्ड्यांमुळे रस्ते अपघात होत होता, ते खड्ड्यांचा विशेष बंद केला सिमेंट रोड बनवल्यामुळे. आणि त्यांनी आमच्यासारख्या सामान्य लोकांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेवर म्हणा की अपघात निवारण समितीवर पाठवून आम्हाला आमचं जे काम आहे त्याचं त्यांनी पुरस्कार दिलाय की तुम्ही प्रत्यक्ष रूपाने काम करू शकता. आणि नितीनजी गडकरींनी अपघातमुक्त भारत ही संकल्पना मांडलेली आहे. तर आमचं कर्तव्य आहे की आम्ही हे संकल्पना पूर्ण करू. आणि त्यांची संकल्पना, त्यांच्या मनातलं जे अपघातमुक्त अपघाताची संकल्पना, ते स्वप्न आम्ही नागपुरात उभं करू आणि अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा उभं करू. आणि मानवी चुकीमुळे होणाऱ्या रस्ते अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी अवगत करा अपघातमुक्त नागपूर, अपघातमुक्त जीवन जगण्याची कला, या 2 विषयाला धरून असं मॉडेल तयार करू की नागपुराचं हे जे मॉडेल आहे हे देशाचं मॉडेल ठरलं पाहिजे. आणि अपघाताला मदत करणारी यंत्रणा ही संपूर्ण देशभरात राबवल्या गेली पाहिजे. तेव्हा आम्हाला, म्हणजे विशेषतः मला असं वाटेल की आम्ही नितीनजींच्या स्वप्नातला एक खारीचा वाटा उचललेला आहे. आणि एवढे मोठे व्यक्ती, राष्ट्रीय स्तराचे व्यक्ती आमच्या नागपुरात आणि या रस्ता सुरक्षा विषयावर काम करतात आहे. तर आम्हाला सर्व नागपूरकरांना मला आवाहन करावंसं वाटतं की आम्ही सर्व लोकांनी या रस्ता सुरक्षा अपघातमुक्त नागपूर अभियानात सहभागी झालं पाहिजे. प्रत्येकाने केव्हाही कुठेही अपघात झाला त्या अपघातग्रस्ताला मदत केली पाहिजे, त्याचा जीव वाचवला पाहिजे. आणि रस्ते अपघातावर नियंत्रण आणायचं असेल तर शासन एकटं करू शकत नाही, केवळ वाहतूक विभाग करू शकत नाही, केवळ RTO करू शकत नाही. तर याला लागेल लोकसहभाग, याला लागेल लोक चळवळ. आणि जोपर्यंत लोक चळवळ उभी होणार नाही तोपर्यंत
लोकसहभाग उभा होणार नाही तोपर्यंत कोणतंच काम पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून नागपूरकरांना मला आवाहन करायचं आहे की या अपघातमुक्त नागपूर अभियानात आमचा सपोर्ट करा. आमच्या नागपुरात जनाक्रोश नावाची तिथून आमच्यासोबत चांगलं काम, सगळे कार्यालय, सगळ्या राजकीय संस्था, असे लोकसभा जे लोक या रस्त्याचा वापर करतात त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन संकल्प केला की आम्ही वाहतूक नियमांचं पालन करू. तर मला असं वाटतं की अपघातमुक्त नागपूर नव्हे, अपघातमुक्त भारत ही संकल्पना 100% पूर्ण होऊ शकते. आणि म्हणून या अभियानात आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. माझा पुढचा जो विषय आहे की मी हे कल्पना देशभरात राबवू, त्यासाठी मी एक आमचा IT पार्क रोडवर तिथे मी मॉडेल तयार केलेलं आहे. मी कॉलनी करतोय आणि तिथे ही पिढी तयार करायची असेल तर आम्हाला स्वतःला पहिले वाहतूक नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करून घ्यावं लागेल, आपली मानसिकता तयार करून घ्यावं लागेल. तेव्हाच आपली येणारी पिढी आमचं अनुकरण करेल आणि आमचं अनुकरण करून ते आपल्या रस्ते सुरक्षावर वाहतूक नियम पाळण्यासाठी प्रवृत्त होतील. तर त्यासाठी आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून रस्ते अपघातावर एकत्र मिळून काम केलं पाहिजे. सर्वांना याच्या आपल्यापैकी कोणाला रस्ते सुरक्षावर काही माहिती विचारायची असेल, सूचना द्यायची असेल तर ते त्या सूचना मला देऊ शकतात, प्रश्न विचारू शकतात. आता माझा आवाज येतोय? बोला मॅडम. हा बोला. सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागते, कारण आज तुम्ही हे एवढं मोठं काम करत असताना आणि तुमची मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली असताना सुद्धा म्हणजे माझं स्वतःचं कॉम्प्युटरचं ज्ञान किती कमी आहे हे मला आज दिसलं. अर्थात म्हणा, कारण आम्ही, तुम्हाला माझा आवाज येतोय ना? हो येतोय. तर म्हणजे आम्ही जेव्हा शिक्षण घेतलं त्याच्या वेळेला आमच्या कॉम्प्युटरचा C पण नव्हता आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही कॉम्प्युटरचं शिकलेलो आहे ते म्हणजे आमचं फक्त आम्ही स्वतःवर शिकले. तर त्याच्यामुळे आज एका गोष्टीची खूप खंत वाटते आहे की मला तुमची इतकी चांगली मुलाखत घेण्याची, कारण तुम्ही जे काम करता आहेत म्हणजे मी तुम्हाला फक्त एकच शब्द मी तुमच्या की तुम्ही खऱ्या अर्थाने सेवाव्रती आहात. आणि तुम्ही असलेली या सेवाव्रतीची म्हणजे मुलाखत घेण्याची जी मला संधी मला सराफ सरांनी दिली ती माझ्या अज्ञानामुळे मला दौडावे लागले. पण तरी काही हरकत नाही, मी काही तुमचं खूपसं सर ऐकू शकले नाही, त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागते. पण मी एवढं नक्कीच म्हणेन की तुमचं जे कार्य आहे मी त्या कार्याला म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मी तुम्हाला आधुनिक संतच म्हणेन की तुम्ही जे आज तुम्ही हजारो लोकांचे जे जीव वाचवता आहात आणि आज जीव किती महत्वाचा आहे. कारण आम्ही नेहमीच म्हणतो की 1 मिनिट महत्वाचं नाही आहे, कारण टू सेव्ह 1 मिनिट मेनी पीपल दे लूज लाईफ. तर तो 1 मिनिट महत्वाचा नसून जीवन महत्वाचं, आणि हे एवढं जीवन वाचवण्याचं पुण्यकर्म तुम्ही करताय त्याच्यामुळे सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला नम्र अभिवादन करते. सर आतापर्यंत तुम्ही काय बोलले हे मला खरंच कल्पना नाही आहे, तरी एक पुन्हा एखाद्या वेळेला रिपिटेशन होऊ शकते. पण मला एक तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही 2001 पासून हे काम करता आहात, तर हे काम करण्याची तुमचं प्रेरणास्थान काय आहे? एखादी व्यक्ती आहे, एखादा अनुभव आहे, घटना आहे, किंवा तुमच्या आयुष्यात तुमच्या वाचनात आलेलं एखादं पुस्तक आहे, काय आहे तुमचं? म्हणजे रिपिटेशन होत असेल तर तुम्ही सांगा मला की हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. मॅडम मला तुम्ही दुसरा प्रश्न विचारा. माझी प्रेरणा मी खूप, आणि पण ती मगाशी मी सांगितलं की ती खूप आजारी राहायची. आम्ही ज्या झोपडपट्टीत राहायचं त्या तिथे खूप म्हणजे भांडण हे तंटे खूप व्हायचे, आणि त्याच्यातून आमच्या आईने आम्हाला चांगलं शिक्षण दिलं. संघ परिवारात संघात जायचं, त्याच्यामुळे चांगल्या लोकांची मला साथ मिळाली आणि चांगलं देशभक्तीची प्रेरणा तिथनं मला मिळाली.
तर आईने जेव्हा सांगितलं की तू काहीतरी करू शकतो, त्यावेळेस मी ठरवलं की मी काय करू शकतो. तेव्हा मी सगळं आठवलं की मी चांगल्या लोकांमध्ये राहतो. माझ्या घरी माननीय पूजनीय मोहनजी येऊन गेलेत. माझ्याकडे म्हणजे सगळी तुमच्यातले मोठी सुप्त मोठी गुण संघाची तुमच्या अधिकारी येऊन आईने गेले. ओळखले, बरोबर आहे? तुमच्यातले सुप्तगुण तुमच्या आईने ओळखले. फडणवीस तर मी ठरवलं की मला आत्मविश्वास मी वाढवला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आईचं मी बघितलं की आई काय करते. तर आई मला बघायची. आई माझी खूप अनपढ होती, पण तिचा लोकांशी संपर्क खूप चांगला होता. ती घरी भांडे घासत बसायची रस्त्यावर, आमच्या अंगणात काळ्या त्या राखडीच्या याच्यानी. पण तिथून कॉलनीत जायला ज्या महिला, तर त्या महिला तिच्यासोबत खूप छान बोलायच्या आणि त्यांचा खूप चांगला संपर्क होता. ती अंगुठाछाप जरी असली तरी खूप सुंदर बोलायची. तर मला मग तिच्यापासून मी प्रेरणा घेतली की माझी आई जर का काहीच नाही आहे, पण इतकी सुंदर बोलू शकते, एवढा चांगला संपर्क करू शकते, तर मी या सामाजिक कार्यात या गुणांचा उपयोग संघ परिवारात देशभक्ती शिकलो आणि लोकजागृती शिकलो, तर मी याचा उपयोग केला पाहिजे. आणि म्हणून मग माझे जे प्रेरणास्थान आहे ते सर्वप्रथम माझी आई आहे. पूजनीय मोहनजी भागवत आहेत, नितीनजी गडकरी आहेत, देवेंद्रजी फडणवीस आहेत, आमचे गुंडू मास्तर आहेत, अरविंदजी कुकडे आहेत. या सगळ्यांच्या प्रेरणेतून मी रस्ता सुरक्षा हा विषय निवडला आणि जगातला आगळा वेगळा विषय. आणि तो विषय असा आहे की तो घर बसल्या होत नाही, तो तुम्हाला रस्त्यावर जाऊन करावा लागेल. त्याच्यासाठी हिंमत लागते, त्याच्यासाठी मेहनत लागते, त्याच्यासाठी तुम्हाला रात्री बेरात्री उठून जावं लागतं. तुम्हाला ऑफिसमधून माहीत पडलं की अरे अपघात झाला, लवकर या, तर तिथून जाऊन त्या अपघातग्रस्ताला पोहोचावं लागतं, त्याला मदत करावी लागते. तर लोक रिअल हिरो म्हणतात किंवा अशा पद्धतीचं काम करणारे जे लोक, मी तर सोडा, अन्य लोक मदत करतील ते रिअल हिरो आहे, खरे हिरो आहेत. तर अशा पद्धतीचं काम करायचं म्हणजे मी अनेकदा माझे 2दा नोकऱ्या सुटल्या यामुळे. मी अपघातग्रस्ताला मदत करायला गेलो ऑफिसमध्ये किंवा त्या कामावर पोहोचू शकलो नाही, असं 2-3दा झाल्यामुळे त्यांनी मला काढलं. हा रस्ता सुरक्षा विषय करताना मला माझ्या जवळचे पैसे अनेकदा खर्च करावे लागले. नोकरीत पैसे जास्त भेटत नव्हते, पण तरी जो काही भेटला त्यात आवश्यक आहे, अपघातग्रस्ताला मदत करायची आहे, त्याला इंजेक्शन किंवा तिथे द्यायचं असेल तर जवळचे पैसे देऊन टाकले. असं करून या अपघातावर मी काम केलं. आजवर आता मी आयडल बनलो आहे असं लोक म्हणतात. परिसर बनू शकलो, मी अपघात निवारण समिती जिल्ह्याचा सदस्य बनू शकलो, मी अनेक पुरस्कार जिंकू शकलो त्या आईच्या प्रेरणेमुळे. मी सतत कोणत्या तरी वर्तमानपत्रात माझी आर्टिकल येत असतं, तर मला आईची प्रेरणा नसती मिळाली किंवा या सगळ्या मान्यवरांचा सहभाग नसता मिळाला, तर मी हा एवढा सुंदर उपक्रम नाही राबवू शकलो असतो आणि हजारो लोकांचे जीव वाचवू नसतं शकलो. तर या सगळ्यांचा आशीर्वाद, यांचं सहकार्य हेच माझी जमापुंजी आहे आणि मी माझ्यासारखे हजारो लोक उभे करू इच्छितो आणि राष्ट्रीय पातळीवर हजारो लोकांचे जीव वाचवू इच्छितो. धन्यवाद. आवाज नसल्यामुळे एक प्रश्न असा होता की हा नमस्कार मंडळी, मॅडमचा आवाज येत नाही आहे, त्याच्यामुळे काही विषय मी तुम्हाला आता ऐकलं का माझा आवाज? हो 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 आला. नाही सर, एक संजय सराफ म्हणून त्यांचा प्रश्न आहे की तुम्ही हे ज्यावेळेला अपघाताचं म्हणजे कमी अपघात होण्याचं किंवा त्याच्यासाठी नंतर तुम्ही जे लोकांना मदत करतात, तर ह्या मदतीमध्ये तुम्हाला पोलिसांचं सहकार्य कसं मिळतं? तुम्हाला त्यांचं पोलिसांचं सहकार्य उत्तम मिळतं की तुम्हाला त्यांचा काही त्रास होतो? त्याच्याबद्दल काही सांगा. मला परत एकदा सांगा. संजय सराफ म्हणून नाही, त्यांनी एक असा प्रश्न विचारलाय की तुम्हाला पोलिसांचे अनुभव कसे आहेत? काय असतं की म्हणजे आता की नाही लोक पोलिसांबद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही बोलतात,
तुम्ही तर तुमचा सतत या लोकांशी डायरेक्ट संबंध येत असतो. तर ज्या वेळेला या अपघात घडतात किंवा त्याच्यानंतर तुम्हाला जी काही तुम्हाला त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं किंवा हे करणं, तर या याच्यात तुम्हाला पोलिसांचं सहकार्य मिळतं का? आणि तुम्हाला पोलिसांचं सहकार्य मिळत असेल तर ते कसं मिळतं, असं मला विचारायचं. एक तर हा रस्ता सुरक्षा नंबर 2, शासन याला कुठेही फंड देत नाही. नंबर 3, हा मनापासून केलेला उपक्रम आहे. देशात अशी मोजक्या कोणतीतरी संस्था असेल तर त्या मला माहीत नाही, पण रस्ता सुरक्षावर एखादी संस्था, सामाजिक संस्था या रस्ता सुरक्षावर काम करते ही नागपुरात तर मी एकटाच बघतोय की आम्ही काम करतोय म्हणून. व्यक्ती म्हणून अनेक लोक करत असतील, पण संस्था म्हणून आम्ही काम करतोय. आणि हे अपघात होणे हा विषय म्हणजे खूपच म्हणजे भयंकर विषय आहे. याच्यामुळे परिवार उद्ध्वस्त होत असतात. तर त्याच्यामुळे कोणी फंड देईल, कोणी शाबासकी देईल, हा विषय आम्ही तो डोक्यात ठेवलाच नाही पाहिजे. खरं तर हा जीवाभावे करणारा राष्ट्रीय विषय आहे, धन्यवादाची अपेक्षा न करणारा विषय आहे. आणि संघात आम्ही हे शिकलो की धन्यवादाची अपेक्षा न करताच आम्ही कार्य केलं पाहिजे. आणि म्हणून हे काम आम्ही सुरू केलेलं आहे. कोण आम्हाला मदत करेल नाही करेल. आणि अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पैशाची काही गरज नाही आहे. हा सामान्य जो माणूस आहे, चहा टपरीवाला, हॉटेलवाला, ढाबेवाला, फळफूल विक्रेता, गॅरेजवाला, पंचर दुकानवाला, हा सामान्य माणूस एकदम मोठ्या मनाचा आहे. आणि तोही अपेक्षा नाही करत की मी अपघातग्रस्ताला मदत केली तर मला काय मिळेल का. आणि हे सामान्य माणसं आम्ही जे असतो ना, हे मनापासून काम करणारे असतो. त्याच्यामुळे मला अनेक जण भेटतात की यार पैसाही नाहीये तरी तेरे साथ काम कर असं म्हणणारे असतात. अनेकदा अपघातग्रस्तांना मदत केली, त्यांच्याकडनं धन्यवाद मिळत नाही. उलट ते म्हणतात की तुम तो कुछ मिलता होगा इसलिए तुम लोगों को मदत करते हैं. हे या विपरीत परिस्थितीतच हे काम करावं लागतं. मी जे काम केलं तर मी तर माझी स्थिती खूपच वाईट होती त्यावेळेस, आर्थिक स्थिती खूपच खराब होती. आणि हा विपरीत परिस्थितीत हे काम उभं केलेलं आहे. आता विषय असा एक आहे की एका अपघातग्रस्ताला आम्ही रात्री 12-12:30-1 वाजता मदत केली होती. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टरांशी त्यावेळेस माझा वाद झाला होता. त्याला कशी तरी आम्ही प्रथमोपचार मिळवून दिला. आणि मग तिथून त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी, त्याचे वडील मदत नाही करत आहे ते डॉक्टर, आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण याची हा इथल्या लोकांना शोधून काढू आणि तुमच्याकडे घेऊन येऊ. ते काय पुढचं प्रोसेस करतील, पैसे देतील, नाही दिले तर ते पैसे आम्ही देऊ, पण तुम्ही प्रथम विचार करा. आणि मग आम्ही रात्री आमच्या का राजेंद्र वानखेडेच्या नावाच्या कार्यकर्त्यांनी रात्री 2:30 वाजता त्यांचं घर शोधलं बन्सीनगर हिंगणा रोडवर. आणि त्यांना सांगितलं. मग त्यांनी दुसऱ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं असेल. 1.5 महिन्यानंतर आम्ही त्याच्या घरी जेव्हा पोहोचलो तर तेव्हा तो जो मुलगा होता, 18-19 वर्षाचा मुलगा होता, त्याच्या घरी आम्ही जेव्हा पोहोचलो आणि त्यांच्या आई वडिलांना विचारलं की कसा आहे, तर तो आमच्या बाजूलाच बसलेला होता. त्याला विचारलं तू कसा आहे, असं तो आमच्याशी काही बोलला नाही. काय नाव आहे तुझं, त्याची आई आली आणि त्याला म्हणत कसा आहे, बरं आहे ना. तर त्याची आई रडायला लागली, खूप जोरजोराने रडायला लागली. आणि तिचं रडणं बघून आम्हाला एकदम कसं वाटलं की आता काय करू. आणि मग ती म्हणे याला वाचवलं कशाला, आणि वाचवलं कशाला म्हणून ती जोरजोराने रडत होती. बहीण आली, वडील पण आले, ते उभे राहिले. त्यांचं रडणं बघून आमच्या डोळ्यात पाणी आलं. तो राजेंद्र, तो प्रकाश नावाचे मुलं होते, ते राजू को बोले निकलो यहाँ से, आपण ने गलती तो नाही की. आणि मग ते वडिलांच्या लक्षात आलं की हे जरा हे संकुचित झाले आहे पोरं. तर मग ते म्हणे थांबा. त्यांना आईला थांबवलं रडण्यापासून. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आम्हाला तुमच्या पोराला वाचवलं तर खरं, पण हा मुलगा मला आई म्हणत नाही, या बहिणीला बहीण म्हणत नाही, बाबाला बाबा म्हणत नाही. याची मेमरी लॉस झालेली आहे. हा एकटा आमच्या घरचा करता मुलगा होता आणि वडील काहीच करत नाही, ते आजारी असतात नेहमी. तर बहिणीला आता राखीचे दिवस असतील तर बहीण त्याला राखी कशी बांधेल. तर त्यावेळेस जी स्थिती त्या कुटुंबाची झाली होती की त्यांचं पालन पोषण कोण करेल. तर या अपघात हा विषय खूप गंभीर आहे,
या अपघातामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असतात. तर त्याच्यामुळे मला असं सांगायचं आहे की ह्या अपघातांमुळे कुणाचाही जीव जाऊ नये याच्यासाठी नागरिकांनी समोर आलं पाहिजे, अपघातग्रस्ताला मदत केली पाहिजे. नव्हे, अपघाताला कारणीभूत ठरूच नाहीये त्याकरता काटेकोरपणे वाहतूक नियम पाळले पाहिजे. राजेश सर, तुम्ही आताच तुमचा नातेवाईकांचा एक अनुभव सांगितला की बा त्याची आई असं म्हणाली की त्याला उगीच वाचवलं तुम्ही, पण खरं तर तुम्ही लोकांचे जीव वाचवण्याचं पुण्यकर्म करता आहात. हॅलो. राजेश सर. हो. आवाज येत नाही किंवा हे जे असेल तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की हा मुलगा यांनी जगून तरी काय उपयोग आहे असा. म्हणजे हे इतकी तुम्ही मेहनत करून त्या मुलाला वाचवल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला ही त्यांच्या घरच्यांची अशी प्रतिक्रिया येते त्यावेळेला तुमच्या काय भावना असतात हो? आम्हाला धन्यवादाची अपेक्षा नाहीच आहे, त्याच्यामुळे आम्ही हे राष्ट्रीय तुमच्या धन्यवादाची तुम्ही अपेक्षा करत नाही काय? तुम्ही जे काम करताय ना त्याच्यात तुम्ही धन्यवाद यश हे काहीच नाही आहे, पण तरीही हे केल्यानंतर एखादी व्यक्ती का केलं असा जेव्हा प्रश्न विचारते त्यावेळेला काय एक प्रतिक्रिया काय असते, इन्स्टंट प्रतिक्रिया काय आहे? नाही, त्यावेळेस आम्ही हात जोडतो आणि आम्ही निघून जातो. आम्ही काही प्रतिक्रिया देत नाही. आम्ही त्याला म्हणतो की हे आमचं कर्तव्य आहे, आम्ही केलंच पाहिजे. तर त्याच्यामुळे आणि आम्ही शाखेत आम्ही हे संघात आम्ही हे शिकलो आहे देशभक्ती, तर त्याच्यामुळे हे देशभक्तीचं कार्य म्हणून आम्ही काही प्रतिक्रिया न देता हुज्जत किंवा त्यांना काही समजवण्याचा प्रयत्न करत नाही. राजेश सर, म्हणजे समजू शकतात त्यांना आमचा कार्यकर्ता अपघातग्रस्त रक्षक असतो. हा खऱ्या अर्थाने तुम्ही कर्मयोगी आहात की कुठल्याही यशाची किंवा शाबासकीची अपेक्षा न करता तुम्ही हे काम करता आहात. सर, मगाशी बोलताना तुम्ही असं म्हणाले की अपघात म्हणजे मुक्त जीवन जगणं ही एक कला आहे. सर, ही कला काय आहे, ही कला कशी आहे आणि ही कला आत्मसात माणसांनी कशी करायची याच्याबद्दल कृपया सांगा. जसं आम्ही रस्त्यावर जेव्हा चालतो तेव्हा एक कुटुंब आहे, या कुटुंबातला एखादा व्यक्ती खूप चिडखोर असतो किंवा कुटुंबातला एखादा वडीलधारी व्यक्ती मद्यपान करत असतो किंवा रस्त्याने चालताना एखाद्याला शिस्त असतो, एखाद्याला खूप घाईच असते नेहमी. तर अशा मानसिकतेचे जे लोक आहे ना हे प्रत्येक परिवारात असतात. आणि म्हणून या विषयावर जर का खऱ्या अर्थानं अपघातमुक्त जीवन जगण्याची कला अवगत करायची असेल तर परिवारातील आई वडिलांनी ठरवलं पाहिजे की रस्ते अपघाताला कारणीभूत ज्या समस्या आहेत तर त्या समस्या म्हणजे मद्यपान करणे, मद्यपान करून वाहन चालवणे, वेगात वाहन चालवणे, झिगझॅग वाहन चालवणे, अल्पवयीन युवकांना मुलांना वाहन देणे, शर्यत लावणे. तुम्ही तुमच्या परिवारातल्या लोकांना वाहन कशा करता घेऊन देता. तुम्ही एखाद्या वस्तू घ्यायला बाजारात जाते तर माझा मुलगा मुलगी कसे वाहन चालवतात हे आईला माहित असतं. वडील रात्री मद्यपान करून येतात का, पार्टी करून येतात का हे आईला माहित असते. मुलगा आपल्याला छटाक भरायचा असा झिल्लट बारका आणि त्याने इतकी मोठी गाडी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा डबल वजनी असते आणि तो झिगझॅग चालवतो. हे आई वडिलांना त्यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे की आमच्या परिवारातला व्यक्ती कशा पद्धतीचा आहे. तर आमचा जेवताना, नाश्ता करताना किंवा निवांतपणे बसलो असताना परिवारातल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तींनी त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा रे, हे जीवन अमूल्य आहे, हे जीवन सगळ्यांना मिळत नाही आणि मध्ये
आता आवाज येतोय ना माझा? राजेश सर, तुम्हाला आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येतोय का माझा? सर, आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो, राजेश सर. हा, तर असा म्हणून आम्ही एक तो विषय हाती घेतला होता की मातृशक्तीचा जागर, अपघातमुक्त राहो प्रत्येक घर. आणि प्रत्येक मातृशक्ती आणि पितृशक्तीने अपघातमुक्त जीवन जगण्यासाठी स्वतः त्यांनी वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे. ते पालन करतील तर त्यांची जी पिढी येणारी आहे ती त्यांचा आदर्श घेईल आणि ते वाहतूक नियम पाळतील. त्यासाठी वडिलांनी लहान मुलांना घेऊन 666 चालवू नये. मुलं मागे बसलेले असताना सिग्नल तोडू नये. मुलं मागे बसलेले असताना ओव्हरटेक करू नये कारण नसताना. या ज्या छोट्या छोट्या मानवी चुका आहे ना, या चुका ज्यांनी टाळल्या त्या अपघातमुक्त जीवन जगणे असेल तर त्याने उपवास करावा आणि वाहतूक नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी म्हणून त्यांनी सोमवारला उपवास करावा की मी संकल्प करावा. भारत मातेला, कोणत्या देवाला त्यांना स्मरण करायचं नसेल तर भारत मातेला त्यांनी स्मरण करावं आणि भारत मातेला स्मरण करून त्यांनी शपथ घ्यावी की मी आजपासून वाहतूक नियमांचे पालन करेन. आणि घराच्या बाहेर निघताना सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि परत सोमवार असं महिनाभर, 1.5 महिनाभर, 2 महिन्याभर जोपर्यंत त्यांची मानसिकता तयार होत नाही, जोपर्यंत वाहतूक नियम पाळायला लागत नाही, तोपर्यंत त्यांनी तो सोमवारचा संकल्प करावा आणि वाहतूक नियम पाळण्याची मानसिकता ज्या दिवशी तयार करतील ते त्या दिवशी अपघातमुक्त जीवन जगण्याची कला आपोआप त्यांना अवगत होईल. राजेश सर, तुम्हाला जसं तुमच्या आईकडनं शिक्षण मिळालंय, तुम्ही सहज बोलता बोलता असं म्हणाला की माझी आई शिक्षित नव्हती, अनपढ होते. मी त्यांना अनपढ बिलकुल म्हणणार नाही. मी तर म्हणेन त्या खऱ्या अर्थाने शिक्षित होत्या, कारण त्यांनी तुमच्यासारखा सुपुत्र तयार केलेला आहे. तर त्याच्यामुळे त्या खऱ्या अर्थाने शिक्षित होत्या. आणि आताच तुम्ही असं म्हणाले की अपघातमुक्त जीवन जगण्याची कला ही घरापासून, म्हणजे खरं शिक्षण घेण्याची जी आहे, शिक्षण हे घरापासून सुरू होतं, हे फक्त शाळेत होत नाही. हे तुम्ही तुमच्या बोलण्यातच तुम्ही सर्व लोकांना सांगता का? आणि सांगत असाल तर तुम्हाला त्याचा काही परिणाम होताना दिसतो का लोकांवरती? बघा, मी तर माझे जे सवंगडी होते लहानपणीचे, कोणी चहा टपरी चालवतो, कोणी ऑटो चालवतो, कोणी वाडी काम करतो. मी पण असंच कुठेतरी काम करत राहिलो असतो. मी वाडी काम वगैरे नाही, पण मी इलेक्ट्रिक फिटिंगचं काम शिकून मी इलेक्ट्रिशियन बनलो असतो. पण आईने हा जो मला संदेश दिला होता मरण्याच्या अगोदर की तू काहीतरी करू शकतो, आणि मी जे संघातनं शिकलो होतो की मला देशसेवा करायची आहे, तर कदाचित मी पैसे तर नाही कमवू शकलो, पण मी असा उपक्रम करू शकलो, तयार केला आणि असं काम उभं करू शकलो की मी हजारो लोकांचे प्राण वाचवले आणि शेकडो परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलाय. तर मी आज राजू वाघ नसतो. मी आज जे आपल्या सगळ्या सोबत फेसबुक लाईव्हवर मी जे काही बोलतोय हे बोलण्याची माझी लायकी नसते. एका सामाजिक कार्याने मला शिक्षित बायको दिली, मला खूप मोठं अवॉर्ड्स दिले, मला या आईच्या त्या तिने जो मला उपदेश दिला त्या उपदेशामुळे मी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचा, भारत सरकारचा मी एक सदस्य बनू शकलो. आणि मी आयडल आहे असं मला लोक बऱ्याचदा भेटतो तेव्हा म्हणतात तू रिअल हिरो आहे म्हणतात. आणि माझे स्वप्न आहे, आता माझं स्वप्न हे आहे की मी असं काम उभं केलं पाहिजे की हे काम संपूर्ण देशभरात उभं झालं पाहिजे, हजारो राजू वाघ तयार झाले पाहिजे. आणि बघा, मला खूप चांगलं बोलता येत नाही. गडकरींच्या स्वप्नातला अपघातमुक्त भारत हा एक छोटासा खारीचा वाटा घेऊन मी निघालेलो आहे. आणि मला अपेक्षा किंवा मला पूर्ण विश्वास आहे की हा उपक्रम मी देशभर एक दिवस राबवणार.
आईचं राजेश स्वप्न पूर्ण करणार आणि आपलं अस्तित्वही पूर्ण करून दाखवणार त्याला. राजेश सर, तुम्ही आता असं म्हणाले की मी जर दुसरी नोकरी केली असती तर मी श्रीमंत झालो असतं. सर, तुम्ही आर्थिक श्रीमंती तुम्हाला नक्कीच मिळाली असते, पण आता तुम्हाला ही जी सामाजिक श्रीमंती मिळाली आहे त्याची बरोबरी त्या आर्थिक श्रीमंती बरोबर नक्कीच झाली नसते. मला असं वाटतं की माझं हे जे काही आहे म्हणणं आहे तुम्ही, कारण ते तुम्ही खऱ्या अर्थाने खरं करून दाखवलंय. सर, मला आता एक असं विचारायचं आहे की अपघात मुक्त नागपूर हे तुमचा अगदी बरोबर आहे की ही सामाजिक संकल्पासाठी तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य आता देता आहात. तर आता याच्या पुढच्या तुमच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत? कारण तुम्ही त्या आयुष्य समर्पित आहे रस्ता सुरक्षा करिता. त्या योजनांबद्दल सांगितलं तर लोकांना पण त्या तुमच्या योजना कळतील. थोडा आवाज कटतोय तुमचा. सर, हे पहा, मी तुम्हाला याच्यासाठी म्हटलं की तुम्ही आता म्हणाले ना की मी जर ह्या कामात नसतं आलो तर मी भरपूर पैसा कमावला असता, मी श्रीमंत झालो असतो. सर, तुम्ही आर्थिक श्रीमंत नक्कीच झाले असता, पण माझ्या दृष्टीने तुम्ही आज सामाजिक श्रीमंत आहात. आणि ही सामाजिक श्रीमंती किती लोकांना मिळते? ज्यांनी कुठला तरी एक समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे, वसा घेतलेला आहे, त्यांनाच मिळते, आणि त्याच्यातले एक तुम्ही आहात. त्याच्यामुळे पण मला आता पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की अपघात मुक्त नागपूर हा तुमचा संकल्प आहे. आता हा संकल्प अजून पुढे करण्यात तुम्ही पूर्णत्व तर नक्कीच करणार, पण तो अजून पुढे वाढवण्यासाठी तुमच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत त्याच्याबद्दल जरा सविस्तर सांगा. म्हणजे 2 योजना मी राबवतो आहे आणि ते मॉडेल होईल आणि देशाचा आदर्श ठरेल हा माझा विश्वास आहे. त्यासाठी मी पूर्ण समर्पित आहे. पहिला विषय आहे की केव्हाही कुठेही कुणाचाही रस्ते अपघात झाला, त्या अपघातग्रस्ताचा जीव वाचवण्यासाठी म्हणून रस्त्यावर ही जी सामान्य मंडळी आहे, चहा डबरीवाले, हॉटेलवाले, यांना प्रथमोपचार प्रशिक्षण देणार आहे. यांना प्रथमोपचार किट मिळून देणार आहे. मग स्ट्रेचर असेल, प्रथमोपचार पेटी असेल, स्टिकर, बॅनर, त्यांना प्रथमोपचाराची पुस्तिका असेल, हे सगळं साहित्य त्यांना मिळून देणार आहे. त्यांना लोकसहभाग मिळून देणार आहे की त्या रस्त्यावर जो ब्लॅक स्पॉट आता जे आहेत की त्या रस्त्यावर एकापेक्षा त्या स्थळी, ज्या अपघात प्रवण स्थळी एकापेक्षा अधिक म्हणजे 5 ते 10 अपघात दर वर्षात होतात, तो ब्लॅक स्पॉट समजला जातो. तर अशा ब्लॅक स्पॉट परिसरात आम्ही हे आपत्ती व्यवस्थापन उभे करणार. याच्यात आम्ही याच्या रस्ता सुरक्षा संबंधित सर्व लोकांना याच्यात जोडणार आहे, लोकसहभाग उभा करणार आहे. जसे वाहतूक विभाग असेल, परिवहन विभाग असेल, नॅशनल हायवे असेल, PWD विभाग असेल, लोकप्रतिनिधी असतील, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका, स्वास्थ्य विभाग असेल, स्थानिक छोटे मोठे व्यावसायिक असतील, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते असतील, असा लोकसहभाग, हॉस्पिटल असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने हे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभे करणार आणि त्या रस्त्यावर अपघाताला कारणीभूत समस्या आम्ही शोधणार आणि त्या अपघाताला कारणीभूत समस्या संबंधित विभागाकडनं आम्ही दुरुस्त करून घेणार आणि ज्या लोकांना आम्ही प्रशिक्षित करणार आहे यांची समिती आम्ही तयार करणार. ही समिती अपघात झाला की ही समिती सर्वप्रथम धावून जाईल, त्या अपघातग्रस्ताला मदत करेल. त्याच्यानंतर अपघात अनेकदा झाला की लोक तोडफोड करतात, मारपीट करतात, त्या लोकांमध्ये आम्ही एक अशी भावना तयार करणार आहे की असं होऊ नये, याच्यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. हे एक प्रकारचं एक मॉडेल राहणार आहे. दुसरा, अपघात होऊच नाही याच्यासाठी आम्ही कॉलनी, वस्ती, फ्लॅट स्कीम अडॉप्ट करणार आहे आणि या फ्लॅट स्कीम मध्ये एक परिवार नाही तर समजा 25 घरांची कॉलनी असेल तर ही 25 घरांच्या कॉलनीच्या 100% प्रत्येक परिवारातला सदस्य हा वाहतूक नियम पाळतो, याच्यासाठी आम्ही ही कॉलनीमध्ये काम करणार आहे. आणि अशा पद्धतीची एक कॉलनी नाही तर एक परिसर, वार्ड, प्रभाग, विधानसभा क्षेत्र, लोकसभा क्षेत्र, असं संपूर्ण नागपूर शहराने या अपघातमुक्त जीवन जगण्याची कला अवगत केली पाहिजे. याच्यासाठी आधारित वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या यामुळे वाढेल. आणि हे दोन्ही जे प्रकार आहे हे
अजूनपर्यंत मला वाटत नाही कोणी या विषयावर अशा पद्धतीने काम केलं आहे. पण समजा अशा पद्धतीने काम केलं, मीच नाही कोणी जरी काम केलं आणि ते करून दाखवलं, तर मग अशा लोकांना आईच्या नावाने मी पुरस्कार देतो आहे. म्हणजे स्वर्गीय इंदिरा वाघ स्मृती अपघातमुक्त नागपूरचे शिलेदार बना. आणि हा पुरस्कार याच्यासाठी देणार आहे की त्या लोकांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे. तसं अपघातग्रस्तांचा जीव वाचवणाऱ्यांना आम्ही शौर्य पुरस्कार देतो, स्वर्गीय मोहन जावडेकर स्मृती अपघातग्रस्त रक्षक शौर्य पुरस्कार. तसं आईच्या नावाने स्वर्गीय इंदिरा वाघ स्मृती अपघातमुक्त नागपूरचे शिलेदार बना हा पुरस्कार देऊन त्यांना आम्ही सन्मानित करू. त्यांनी वेगळ्या पद्धतीने पुरस्कार हजारो लोक उभे होऊ शकतील का नागपुरात, असा तो प्रयत्न आहे आणि हेच आमचं मॉडेल असेल. हो राजेश सर, तुम्ही आताच जसं म्हटलं की हा लोकसहभाग अतिशय महत्वाचा आहे आणि लोकसहभागाशिवाय हे होणार नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून लोकांनी जास्तीत जास्त पुढे यावं आणि म्हणून त्यांना इन्सेंटिव्ह देण्यासाठी तुम्ही तुमच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्ही त्यांना एक पुरस्कार पण देणार आहे. ही तुमची कल्पना जी आहे हा पुरस्कार देण्याची, ही अतिशय वाखाणण्यासारखी आहे. म्हणजे आता तुम्ही जे कल्पनाच आहे की अपघात होण्याचे विविध कारण आहेत, त्या विविध कारणांवरती पण तुम्ही काही अभ्यास करता आहात का? की ते म्हणजे अपघात मुक्त नागपूर करणं हा एक तुमचा संकल्प आहेच, पण अपघात न होणे यासाठी काही तुमच्या योजना आहेत का? यासाठी तुम्ही काही काम करताय का? हा, ते अपघातमुक्त कॉलनी, अपघातमुक्त व्यक्ती, अपघातमुक्त परिवार, अपघातमुक्त परिसर, अपघातमुक्त कॉलनी, अपघातमुक्त फ्लॅट स्कीम, अपघातमुक्त झोपडपट्टी, अपघातमुक्त वस्ती, गाव, अपघातमुक्त शहर, ही संकल्पना आमची आहे आणि त्याचं मॉडेल आम्ही आता नागपूरला तयार करतोय. आणि हे मॉडेल एकदा तयार करून मग अशी पद्धती प्रत्येक कॉलनी वस्त्यांमध्ये आम्ही करणार आहे. आणि आईच्या नावाने ते पुरस्कार देतोय तो तिलाच मी स्मरण मध्ये ठेवतो की मी आई, तू सांगितलेला विषय मी कधीही विसरणार नाही. आणि तू मला, तुझ्या प्रेरणेमुळे मी जर का मोठा होत असेल तर तू प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे. अशी आई प्रत्येक मुलाला भेटली पाहिजे की तिच्या प्रेरणेमुळे मुलगा हा मोठा होऊ शकला किंवा त्यांनी देशासाठी समर्पित काम करू शकला पाहिजे. अशा पद्धतीचा त्या पुरस्कारच्या मागचा हेतू आहे. आणि त्या पुरस्कारातून लोकांना प्रोत्साहन मिळेल म्हणून लोक या उपक्रमात सहभागी होतील. जोपर्यंत मोठ्या संस्था, सगळं लोक सहभाग जुळणार नाही तोपर्यंत मी एकटा काही करू शकणार नाही. तर माझा प्रयत्न आहे लोक सहभाग जोडावा. एक प्रश्न माननीय श्रीकांतजी गाडगेंनी विचारलेला आहे, मी त्याचं उत्तर देतो की शाळा कॉलेजमध्ये काय. आम्ही शाळा कॉलेजसाठी पण एक उपक्रम हाती घेतला. NIT कॉलेज रोडवर आहे, तिथे आम्ही तिथे नाही करू शकलो तिसरं वर्ष, पण 2 वर्ष तिथले पोटभरे सर आहेत, त्यांनी दर दिवशी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम पाळण्याची शपथ दिली आणि ते दर 15 दिवसांनी 2 महिन्यांनी ते मला बोलवायचे आणि विद्यार्थ्यांशी हितगुज करायला लावायचे. तर पहिल्या वर्षी फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी होते, फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयर, या विद्यार्थ्यांची आम्ही मानसिकता तयार केली आणि त्यांनी वाहतूक नियम पाळले पाहिजे, अपघाताला कारणीभूत ठरू नये, त्यांच्यासाठी विविध उपक्रम आम्ही राबवले. त्या विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांना ती शपथ पाठ झाली होती आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना एक म्हणजे केवळ विद्यार्थी नाही, सगळे विद्यार्थी हे सगळे एकत्र होऊन या रस्ते सुरक्षा अभियानात सहभागी झाले होते आणि चांगला रिझल्ट भेटला. अनेक विद्यार्थी मला फोन करून सांगायचे, सर मी अपघात झाला होता त्याला वाचवलं, सर मी आता ट्रिपल सीट कधीच येत नाही, सर मी आता बाईकने यायच्या ऐवजी बसने यायला लागलो आणि सर मी आम्ही वाहतूक नियम पाळतो. मी दिसलो की ते मला नमस्कार करायचे, सर नमस्कार, सर मी वाहतूक नियम पाळतो असं म्हणायचे. तेव्हा खूप आनंद वाटायचा की युवा वर्ग हा अपघाताला ज्या कारणीभूत समस्या आहे त्याच्यावर गांभीर्याने घेतोय. पण एक कॉलेज नाही तर संपूर्ण कॉलेजमध्ये फिरण्यासाठी मला लोकसहभागाची गरज आहे. तो लोकसहभाग मला ज्या दिवशी मिळेल, म्हणजे माझा प्रयत्न आहे तो उभा करणे, मिळेल त्या दिवशी मला
मी म्हणजे मला विश्वास आहे की 100% नागपूर हे नागपूरचंच नाही तर देशाचा आदर्श ठरेल आणि देशातले लोक नागपूरला बघायला येतील की नागपूरकरांनी कसा वाहतूक नियम पाळायला सुरुवात केली. वेळ भरपूर आभार प्रदर्शन करू. नमस्कार, धन्यवाद राजेश जी, फार सुंदर माहिती आपण आज दिलेली आहे. फार अत्यंत सेन्सिटिव्ह विषय होता. मला आशा आहे की आपल्या या उद्बोधनानंतर त्या रस्त्यावर कुठेही काही अपघात झाला, लोक मदत करायला निश्चितपणे समोर येतील आणि आपलं कार्य हे त्यांना प्रेरणादायी ठरेल. मी ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपला हा कार्यक्रम समारोप करतोय. धन्यवाद. ग्रामायण प्रतिष्ठानने मला सुद्धा इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी ग्रामायण प्रतिष्ठान आणि सर्वांचं धन्यवाद मानतो.